बाळासाहेब ठाकरे यांच्या 98व्या जयंतीनिमित्त शिवसैनिक शिवाजी पार्क येथील स्मृतीस्थळावर येऊन बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतात। यावेळेस बाळासाहेब ठाकरे यांचे नातू निहार ठाकरे त्यांच्या पत्नी अंकिता यांच्यासह स्मृतीस्थळावर आले होते। उद्धव गटाच्या प्रवक्ता सुषमा अंधारे यांनी उद्धव यांच्यावर स्तुतीसुमने उधळलेली आहेत। उद्धव हे प्रभू रामचंद्रांचे सच्चे अनुयायी शोभतात। काल ते काळाराम मंदिरात गेले आणि पत्नीला सर्व अधिकार दिले असं अंधारे म्हणाले। तर बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर नाशिकमध्ये अधिवेशन होत आहे। येणाऱ्या काळात पुन्हा आमची सत्ता येईल असं त्यांनी म्हटलंय। उद्धव यांच्या स्वागतासाठी नाशिकमध्ये सुप्रिया गटाने फलक लावले। निर्धार विजयाचा, नाशिकमध्ये परिवर्तनाचा असं फलकावर लिहिण्यात आलं। उद्धव यांच्या समर्थनार्थ शरद पवार यांचा फोटो असलेले फलक आहेत। बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त बाळासाहेब ठाकरेंनाही सुप्रिया गटाकडून अभिवादन करण्यात आलं। या फलकांवर शरद पवार यांच्यासह बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव यांचाही फोटो आहे। भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी उद्धव यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला। उद्धव यांचा तोल ढासळलेला आहे। अयोध्या सोहळ्याला अभूतपूर्व यश लाभलेले, तसेच जनतेत भाजपाविषयी एक आदर निर्माण झालाय। त्यांची मळमळ त्याला झाली। त्यांची रावण प्रवृत्ती जनता भस्मसात केल्याशिवाय राहणार नाही असं प्रवीण दरेकर म्हणाले। काँग्रेस पक्षाची पश्चिम महाराष्ट्र विभागीय बैठक पार पडली। त्यावर नाना पटोले यांनी आपली प्रतिक्रिया दिली। सुरुवातीला अमरावती, नंतर नागपूर आणि आता पुण्यामध्ये पुणे विभागाची बैठक झाली। पटोलेंनी ही माहिती दिली असून लोकसभा निवडणुकांच्या तयारीसंदर्भात चर्चा करण्यासाठी बैठकीचं आयोजन करण्यात आलं। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस आगामी लोकसभा निवडणुकांसाठी तयार आहे। महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुका लढू। जागा वाटपाचा तिढा सुटला आहे। चर्चा अंतिम टप्प्यात आहे असं नाना म्हणाले। भाजपा नेते नितेश राणे यांनी ट्विट करून संजय राऊत यांना शूर्पणखेची उपमा दिली। संजय राऊत यांची भूमिका रामायणातील कपटी शूर्पणखेप्रमाणे आहे। येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता तुमच्या अहंकाराचं नाक कापल्याशिवाय राहणार नाही असं नितेश राणे यांनी आपल्या इंटरव्ह्यूमध्ये म्हटलेलं आहे। नाशिकमध्ये उद्धव ठाकरे गटाचं अधिवेशन आयोजित करण्यात आले। यावेळेस बोलताना उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला। पीएम केअर फंडाला मिळालेले पैसे कुठे गेले असा सवाल करत घोटाळ्यांची सुरुवात पीएम केअर फंडापासूनच झाल्याचं ते म्हणाले। राम प्राणप्रतिष्ठेच्या पवित्र दिवशी काही मुसलमानांनी मगरुरी दाखवली होती। नयानगर श्रीराम यात्रेवर मुसलमानांनी हल्ला केला। हल्ला करत वाहनांची तोडफोड केली, तर श्रीराम भक्तांनाही मारहाण करण्यात आली। या दंगेखोरांना पोलिसांनी अटक केली। या वादानंतर नितेश राणे यांनी इशारा दिलाय। नितेश राणे आज संध्याकाळी या प्रकरणी मीरा रोडला जाणार आहेत। नाशिकमधून बोलत असताना उद्धव गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना बालीची उपमा दिली। एवढंच नाही तर शिवसेना पळवणाऱ्या बालीचा वध करणार असा इशाराही दिला। उद्धव यांनी मुख्यमंत्री शिंदेंनी दिलेली बालीची उपमा याचवेळी बोलत असताना उद्धव ठाकरे यांनी शिवसेना ही वडिलोपार्जित संपत्ती आहे, याला घराणेशाही म्हणत असेल तरी हरकत नाही असं वक्तव्य केलं। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाची पश्चिम महाराष्ट्र विभागीय पदाधिकारी बैठक पुण्यामध्ये पार पडली। काँग्रेस पक्षाचे राज्य प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक संपन्न झाली। बैठकीमध्ये काँग्रेस पक्षाचे 1,500हून अधिक कार्यकर्ते सहभागी झाले होते। राम आला की रावण येतो, तेव्हा एकच रावण होता, आज अनेक रावण आहे। या रावणांच्या लंकेला आग लावायचं आम्हा हनुमानांना किती वेळ लागणार? संजय राऊतांची जोरदार फटकेबाजी। राहुल नार्वेकरांनी आतापर्यंत 10 पक्ष बदलले। नार्वेकर निवडणूक आयोगाचे
डोमकावळे आहेत. संजय राऊतांचा नार्वेकरांवर घणाघात. नाशिकमध्ये येऊन शिवसेना पाहायला हवी होती, राऊतांचं वक्तव्य. काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा माजी खासदार डॉक्टर उल्हास पाटील आणि त्यांच्या पत्नी वर्षा पाटील हे दोघे भाजपामध्ये पक्षप्रवेश करणार असल्याचे संकेत पत्रकार परिषदेत देण्यात आले. उल्हास पाटील यांनी स्पष्ट होकार न देता 2 दिवसात दिले भाजपामध्ये प्रवेश करण्याचे संकेत. भगवे वस्त्र धारण करून एक बहुरूपी सोमवारी नाशिकमध्ये बाळासाहेबांची रुद्राक्ष माळ कुठे आहे, घरात ठेवली की फेकून दिली, ते ठाण्याचा उद्धव यांच्यावर हल्लाबोल. रवींद्र वायकरांच्या आज ईडी चौकशी. जोगेश्वरी भूखंड प्रकरणी ईडीची कारवाई. राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी आज विधिमंडळात सुनावणी. सुप्रिया गटाचे जयंत पाटील यांची उलट तपासणी तर दादा गटाचे अनिल पाटील यांची उलट तपासणी. राष्ट्रवादी सुनावणीसाठी विधिमंडळ 10 दिवसांची मुदतवाढ मागण्याची शक्यता, सूत्रांची माहिती. सरकारनं छातीवर गोळ्या घातल्या तरीही मागे हटणार नाही. नगरमधील सुपेतल्या सभेत जरांगे यांचा निर्धार. सरकार आरक्षण कसं देत नाही ते बघू, जरांगे यांचा सरकारला इशारा. मराठा आरक्षणावर ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी प्रतिक्रिया दिली. आंदोलनकर्ते 54 लाख नोंदी सापडल्या असं म्हणतायत, त्यांना प्रमाणपत्र द्या. तायवाडे 54 लाख नोंदींपैकी 99% नोंदी जुन्याच आहे. ओबीसी समाजाच्या मनात संभ्रम निर्माण होतोय, तो संभ्रम दूर करण्यासाठी 54 लाख लोकांच्या घरी जाऊन सर्वेक्षण करून तो आकडा जाहीर करा, असं म्हणजे ओबीसी समाजाच्या मनातला संभ्रम दूर होईल आणि वास्तविक परिस्थिती समोर येईल, असं तायवाडे यांनी म्हटलेलं आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने पायी निघाले. त्यांचा मोर्चा पुण्यातील रांजणगाव येथे दाखल झाला. जरांगे पाटलांच्या मोर्चात सहभागी होण्यासाठी येवल्यातून हजारो मराठा समाज पुण्याच्या दिशेने रवाना झाला. येवल्यातील मराठा समाज मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी झाला.